नमस्कार, मी सुवर्णा दुसाने। मुंबई बँकेमध्ये कसा गोलमाल सुरू आहे याचा खळबळजनक गौप्यस्फोट गेल्या 2 दिवसांपासून आपण झी24 तासवर पाहत आहात। मुंबई बँकेतील अनेक धक्कादायक प्रकरणांचा पर्दाफाश आता आम्ही करणार आहोत आमच्या विशेष कार्यक्रमात मुंबई बँकेत गोलमाल भाग 2। मुंबई बँकेची सर्व खरेदी प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। जागांची खरेदी असो, संगणक प्रणाली असो किंवा राउटर खरेदी, प्रत्येक खरेदी व्यवहारात गोलमाल झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय। मुंबई बँकेने 2007-8 मध्ये सायन, गोरेगाव, विक्रोळी आणि भटवाडी या शाखांसाठी जागांची खरेदी केली। पण ही खरेदी करताना अनेक नियम धाब्यावर बसवण्यात आले। शासनाने विभागनिहाय निर्धारित केलेले दर आणि बँकेने खरेदी केलेल्या दरामध्ये प्रचंड तफावत आहे। यामुळे निर्धारित दरापेक्षा बँकेने 1,23,00,000 रुपये जादा खर्च केले असून याला तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आलाय। जागा खरेदीपूर्वी प्रस्ताव तयार करून सहकार खात्याची मान्यता न घेता बँकेने परस्पर खरेदी व्यवहार केले। तसंच कायद्यानुसार जागा खरेदी ही इमारत निधीतूनच करणं आवश्यक असताना दैनंदिन व्यवहारात धक्कादायक बाब म्हणजे जागा खरेदी करताना बँकेने एकाच मूल्यांकनकाराकडून एकाच दिवशी सर्व जागांचं मूल्यांकन करून घेतलंय। मूल्यांकन अहवालात रेडी रेकनर दर आणि आजूबाजूला विक्री झालेल्या गाळ्यांचे दर नमूद केले नव्हते असं उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे। एकाच दिवशी दादाभाऊवाला यांनी 6 जागांचं मूल्यांकन केलं, व्हॅल्युएशन केलं। हे कसं शक्य आहे? एका ऑडिटरला एका दिवसामध्ये 6 जागांचं ऑडिटिंग तो करू शकतो का? व्हॅल्युएशन करू शकतो का? कधीही करू शकत नाही, कारण आम्ही काही संस्था चालवतो, त्यामुळे आम्हाला चांगल्या गोष्टीचा या गोष्टीमध्ये अनुभव आहे। अशा पद्धतीच्या कामकाजामुळे बँकेचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळेच ह्या तपासणी अहवालामध्ये एकूण 412 कोटीचा घोटाळा झाला तपासणी अहवाल सांगतो। यामुळे जागा वाजवी दरात खरेदी केली किंवा नाही हे समजून येत नाही। कदाचित त्याच भागात बँकेला स्वस्त दरात जागा मिळू शकली असती। बँकेच्या सॉफ्टवेअर आणि राउटर्स खरेदीमध्येही गोलमाल झाल्याचं दिसून येतं। खरेदी प्रक्रिया राबवताना नियम आणि कायदे कानून असतात याचा मुंबई बँकेला जणू विसर पडला होता की काय असा प्रश्न उपस्थित होतो। 19 डिसेंबर 2012च्या संचालक मंडळ सभेत सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर खरेदीबाबतचा डेटा व्हिजनचा 4,48,00,000चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। मंजुरीनंतर तिसऱ्याच दिवशी कंपनीला 90% रक्कम ॲडव्हान्समध्ये अदा करण्यात आली। करार मात्र नंतर म्हणजे 15 जानेवारी 2013 रोजी केला। करारापूर्वीच 90% रक्कम अदा करण्याची एवढी घाई का आणि कुणासाठी करण्यात आली? एवढ्या मोठ्या रकमेचे सॉफ्टवेअर हार्डवेअर खरेदी करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला का घेण्यात आला नाही? फक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी चर्चा केली आणि संगणक प्रणाली खरेदी केली यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात का देण्यात आली नाही? संगणक प्रणालीची कॉस्टिंग ह्याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। 4,68,00,000ची व्हॅल्युएशन होतच नाही मुळात। जी पहिल्या सुरुवातीला असणारी जी डेटा विजन्स DRS, तर ह्या माणसाला त्यांनी असणारी भाडेतत्वावर असणारी कायमस्वरूपी असणारी त्यांनी विकत घ्यायचं कारण काय? त्यांची तीच सिस्टम त्यांनी विकत घेतली। याचा अर्थ काय समजायचा? ह्याच्यामध्ये डेफिनेटली काहीतरी पाणी मुरत असल्याशिवाय अशा कधीही सहकारामध्ये घटना घडत नाहीत। हाच किस्सा राउटर्स खरेदी वेळीही गिरवण्यात आला। ना वर्तमानपत्रात जाहिरात, ना कोणा तज्ज्ञाचा सल्ला। ठराव मंजुरीनंतर 95% रक्कम ॲडव्हान्समध्ये अदा आणि त्यानंतर करार। युनिवर नेटवर्ककडून थेट राउटर खरेदीची संधी असतानाही बँकेनं लेझर टेलिसिस्टीम या मध्यस्थांकडून खरेदी केली। ज्यांच्याकडून निविदा मागवल्या ते सर्व एकमेकांशी संबंधित आणि एकाच कंपनीतील पार्टनर आहेत। तसंच लेझर टेलिसिस्टीमला 1,90,00,000 रुपये बँकेनं अदा केले असले तरी पावत्या मात्र कच्च्या आहेत। यातच सर्व काही समजून येतं। महत्त्वाचं म्हणजे जुने राउटर्स बदलवून नवीन राउटर्स बसवलेत किंवा नाही याचा तपासणी अहवाल उपलब्ध नाही। तसंच डिलिव्हरी चलन, पोहोच, स्टॉक रजिस्टरही नाही। त्यामुळे खरोखरच हे 1,90,00,000चे नवीन राउटर्स बसवण्यात आले होते का की जुन्याच राउटर्सवर काम सुरू आहे ते सांगणं कठीण आहे। सब गोलमाल है भाई, गोलमाल है भाई, सब गोलमाल है, गोलमाल 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 है, सब गोलमाल है। पाटील, झी मीडिया, मुंबई।
मुंबई बँकेनं डिझास्टर रिकव्हरी साईट उभारणीचं कंत्राट देताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवले. यामुळेच बँकेचे सुमारे 6 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचं चौकशी अहवालात नमूद करण्यात आलंय. या DRS व्यवहारात संचालक मंडळाचा नेमका काय रोल होता ते पाहूयात. मुंबई बँकेनं DRS उभारणीसाठी जाहिरात देऊन खुल्या निविदा मागवण्याची गरज होती. परंतु गोलमाल करणं शक्य व्हावं यासाठी केवळ लेटर हेडवर 4 कंपन्यांना बँकेच्या पुरवठादार कंपन्या म्हणून बँक तालिकेवरती घेण्यात आलं. या 4ही कंपन्या वेगवेगळ्या नसून एकच आहेत, एकाच व्यक्तीच्या आहेत असं चौकशी अहवालात म्हटलंय. SN टेलिकॉम कंपनीला DRS उभारण्याचा कोणताही अनुभव नसतानाही कंत्राट देण्यात आलं. यामुळे DRS उभारणीत बँकेला 6 कोटी 7 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येतोय. मुंबईची सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक ही फेमस बँक आहे, मोठी बँक कोऑपरेटिव्हमधली. तर तिचा 35,000 टर्नओव्हर असून सुद्धा 1 कोटी खर्च त्यांचा DRS साईटसाठी होतो. आणि इथे जेमतेम 4-5 हजार कोटीची बँक आहे आणि 4.5 टोटल खर्च 6 कोटीचा आहे. 6 कोटी 6 लाख असा काही खर्च आहे. तर हा खर्च वास्तविक ही साईट जर त्यांनी स्वतःची जर उभारली असती अगदी, तर 3 ते 4 कोटी पण सुद्धा खर्च म्हणजे कायमची कायमस्वरूपी साईट झाली असती. धक्कादायक बाब म्हणजे DR साईट उभारण्यापूर्वीच बँकेनं SN टेलिकॉमला 90% रक्कम अदा केली आणि त्यानंतर करार केला. मुंबई बँकेच्या संचालक मंडळानं पदाचा गैरवापर करून आणि बोगस कंपन्यांशी संगनमत करून बँकेची फसवणूक केल्याचं चौकशी अहवालात म्हटलंय. मुंबई बँकेनं 2007 मध्ये 165.44 कोटी खरेदी मूल्य असलेले रोखे 158.84 कोटी रुपयांना विकल्यानं 6 कोटी 60 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान बँकेला झालं. या व्यवहारावेळी राजा नलावडे फंड्स विभागात मॅनेजर होते. नियम धाब्यावर बसवून 2010-11 मध्ये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून केलेल्या कर्मचारी भरतीत बँकेला 1 कोटी 63 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं असे गंभीर ताशेरे चौकशी अहवालात ओढण्यात आले. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. मुंबई बँकेनं आर्थिक वाढीसाठी शहरात अनेक ठिकाणी शाखा उघडल्या, परंतु यामध्येही संचालकांनी स्वतःचं आर्थिक हित साधल्याचा आरोप होतोय. शाखांच्या जागा भाड्यानं घेणं असो किंवा शाखांचं उद्घाटन, पैसा काढण्याचे अनेक मार्ग कसे शोधण्यात आले, पहा हा रिपोर्ट. मुंबई बँकेनं 2011-12 या कालावधीत नव्यानं सुरू केलेल्या 7 शाखांच्या उद्घाटनावर तब्बल 77 लाख रुपये इतका आवाजवी खर्च केला. त्यातही बराच गोलमाल दिसून येतोय. बँकेनं इतर जाहिरात एजन्सीची दरपत्रकं न मागवताच थेट गुरुकृपा ॲडव्हर्टायझिंग मार्फत विविध वर्तमानपत्रात शाखा उद्घाटनाच्या जाहिराती दिल्या. यासाठी इतर जाहिरात एजन्सीच्या तुलनेत 4 ते 5 पट जादा दरानं बिल अदा करण्यात आल्याचं उपलब्ध कागदपत्रांमधून स्पष्ट होत आहे. आता जाहिरात बिलांमधील ही लाखोंची फरकाची रक्कम कुणाच्या खिशात गेलीये ते वेगळं सांगण्याची गरज नाही. चौकशी अहवालातही या खर्चाला संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. राजकीय नेत्यांसाठी जाहिरात करू नये असं सहकार आयुक्तांचे आदेश असतानाही बँकेनं शाखा उद्घाटनाच्या वेळी नेत्यांचे बोर्ड, बॅनरवर 19 लाख रुपये खर्च केले. तसंच वास्तुरचनाकारांच्या नावे 68,000 रुपयांचा दाखवलेला खर्च संशयास्पद असून वसुलीस पात्र असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. केवळ शाखांच्या उद्घाटनावरच असा वारेमाप खर्च झाला आहे असं नाही, तर झोपडपट्ट्यांमध्ये उघडण्यात आलेल्या शाखांचे जागा भाडे आणि तिथल्या फर्निचरवरही झालेला खर्च संशयास्पद असाच आहे. कांदिवली पूर्वच्या दामुनगर झोपडपट्टीतील ही मुंबई बँकेची शाखा बँक अध्यक्ष आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मतदारसंघातील या जागेसाठी मासिक भाडं आहे तब्बल 75,000 रुपये, तर सिक्युरिटी डिपॉझिट आहे 4.5 लाख रुपये. स्थानिकांशी इथल्या जागेच्या भाड्याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं ते पहा. मुंबई बँकेचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे, साधारणतः किती गाळा आहेत, तर त्याचं किती साधारण भाडं असेल? मुंबई बँकेचं आहे ना, म्हणजे माझ्या क्षेत्रफळापेक्षा डबल, म्हणजे 1600च्या आसपास असेल. त्याचं भाडं काय आपल्याला एकदम निश्चित सांगता येणार नाही, पण तरी जो मार्केट रेट इथे चालला आहे त्या हिशोबाने 20,000 ते 22,000 रुपये असतील. कागदपत्रांच्या अभावी ही जागा अधिकृत आहे की अनधिकृत याची खात्री देता येत नसली तरी बँकेनं या शाखेच्या फर्निचर आणि इतर गोष्टींवर 16,86,000 रुपये खर्च केलेत. चेंबूर कॉलनी शाखा ही अशीच झोपडपट्टीतली, परंतु मासिक भाडं मात्र तब्बल 55,000 रुपये. शिवाय अनामत रक्कम 3,30,000 रुपये. इथल्याच एका प्रॉपर्टी कन्सल्टंट कडून शाखेच्या आसपास जागांचं किती भाडं आहे याबाबत आम्ही माहिती घेतली.
वहाँ पे समझो देखा जाए तो उतना बिजनेस मार्केट नहीं है वहाँ पे, तो रेट वहाँ पे होना चाहिए 50-60 रुपये फुट मैक्सिमम, 70 रुपये फुट अगर अच्छा बना हुआ होए तो। या जागेचं मुक्त्यारपत्र शाखेच्या वर असलेल्या ओम साई पतसंस्थेच्या नावाने आहे. सुरेखा घुमरे या पतसंस्थेच्या अध्यक्ष असून त्यांचे पती विष्णू घुमरे हे मुंबई बँकेचे संचालक आहेत. जागेची महत्वाची कागदपत्र दप्तरी नसली तरी बँकेनं या शाखेच्या फर्निचर आणि इतर गोष्टींवर तब्बल 31 लाख रुपयांचा खर्च केलाय. सहार विलेज मधल्या शाखेचं भाडं आहे 40,000 रुपये, तर अनामत रक्कम 2,14,000 रुपये. या जागेचे मालक आहेत राकेश डिकले. बँक संचालक सिद्धार्थ कांबळेंचे ते मेहुणे आहेत. ही शाखा एकदम अडचणीच्या ठिकाणी असून केवळ संबंधिताची तिथे जागा आहे म्हणून शाखा सुरू केल्याचं दिसून येतं. इथल्या बांधकामाच्या अधिकृततेबद्दल खात्री देता येत नसली तरीही बँकेनं या शाखेच्या फर्निचर आणि इतर गोष्टींवर 15.5 लाख रुपये खर्च केलेत. धारावी शाखेचं भाडं तब्बल 1,11,000 रुपये आहे. गोरेगाव शाखेचं भाडं 1.5 लाख रुपये, तर अनामत रक्कम तब्बल 6 लाख रुपये. NM जोशी मार्गवरील शाखेसाठी 1,10,000, कांदिवली पूर्वतल्या शाखेसाठी 1,11,000, तर दहिसर पूर्व इथल्या अशोक वन शाखेसाठी 1,83,000 इतकं मासिक भाडं बँक अदा करते. या सर्व शाखांच्या भाड्यापोटी दिली जाणारी रक्कम वाजवी आहे की नाही याबाबत खात्री देता येत नाही, अशी नोंद चौकशी अहवालात आहे. शाखांसाठी जागा भाड्यानं घेताना अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला जातोय. ह्या सगळ्या नातेवाईकांच्या जागा आहेत. त्यांनी फक्त त्यांच्या स्वतःच्या जागा ह्या स्वतःच्या नावावर न घेता नातेवाईकांच्या इनडायरेक्टली त्यांनी जागा घेऊन अशा पद्धतीने हे पैसा बँकेचा, की ज्या ठिकाणी 20-25 हजार रुपये भाड्याच्या जागा मिळणं आवश्यक आहे गव्हर्नमेंट बाजारभावाप्रमाणे, पण या ठिकाणी त्यांनी 10 पट 5-5 पट अशा पद्धतीने जागेचं भाडं उकळत आहे. बँकेनं विविध कालावधीत 15 विस्तारित कक्ष सुरू केले होते. या विस्तार कक्षासाठी भाड्यानं जागा घेतानाही प्रामुख्यानं तत्कालीन बँक संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जागाच घेण्यात आल्या. उदाहरणादाखल संचालक सिद्धार्थ कांबळे यांच्या पत्नी लता कांबळे आणि मेहुणे राकेश डिकले यांची जागा. इतरही अनेक उदाहरणं आहेत. प्रगतीचा आढावा घेऊन तोट्यातील विस्तार कक्ष बंद करणे आवश्यक होतं, तरीही कक्ष सुरू ठेवल्यानं बँकेचं आर्थिक नुकसान झालं. संचालक आणि नातेवाईकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी नंतरही 1.5-2 वर्ष विस्तार कक्ष सुरू न केल्यानंही बँकेला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. या गोष्टींना संचालक मंडळ जबाबदार असल्याचं चौकशी अहवालात नमूद करण्यात आलंय. एक विश्वस्त म्हणून संचालक मंडळानं संस्था सांभाळायची असते, वाढवायची असते, परंतु मुंबई बँकेत मात्र हे चित्र दिसलं नाही. इथं बँकेच्या हितापेक्षा स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल याकडे संचालक मंडळानं लक्ष दिल्याचं उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येतं. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. मुंबई बँकेत कसा गोलमाल चालतो हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. बँकेतील भरतीमध्ये संचालकांच्या नातेवाईकांवरच कशी कृपादृष्टी दाखवली जाते त्याचं हे उदाहरण. मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे यांचे चिरंजीव राजा नलावडे यांची भरती हा देखील वादाचा विषय ठरलाय. बँकेनं मार्च 2001 मध्ये मुख्याधिकारी आणि प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात दिली. मुंबईत लाखो बेरोजगार आणि पात्रताधारक उमेदवार असतानाही बँकेच्या मते या पदासाठी केवळ राजा नलावडे यांचाच एकमेव अर्ज आला. जाहिरात मुख्याधिकारी पदासाठी असली तरी सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे हे पदच बँकेच्या आकृतीबंधात नव्हतं असं सहकार विभागाच्या चौकशी अहवालातून स्पष्ट होत आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे राजा नलावडे यांच्याकडे ना शैक्षणिक पात्रता होती ना अनुभव होता. केवळ तत्कालीन अध्यक्षांचा मुलगा हीच कदाचित त्यांची सर्वात मोठी पात्रता तर नव्हती ना, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. राजा नलावडेंना नोकरीवर तर घेतलंच, शिवाय नियम निकष डावलून झटपट प्रमोशनही देण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. 10 मे 2001 रोजी संचालक मंडळाच्या ठरावानुसार राजा नलावडेंची नियुक्ती करण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी नियुक्तीचे आदेश निघाले आणि त्याच दिवशी ते सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर रुजू झाले. नियुक्तीनंतर 3 महिन्यांनी त्यांना नोकरीत कायम करण्यात आलं. वर्षभरात पदोन्नती देऊन थेट मुख्याधिकारीपदी त्यांना प्रमोशन देण्यात आलं. 7 जुलै 2005च्या संचालक मंडळाच्या ठरावानुसार राजा नलावडेंची व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आली. सहकार विभागाच्या चौकशी अहवालात त्याबाबत ताशेरे ओढण्यात आलेत. मात्र राजा नलावडेंची भरती प्रक्रिया कायदेशीर होती असा दावा मुंबई बँकेनं केलाय.
राजा नलावडे हे स्वतःचं आणि कुटुंबाच्या हॉटेलचं बिलही बँकेच्या खाती टाकून वसूल करतात असा आक्षेप घेण्यात आला. चौकशी अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती बँकेकडे वारंवार मागितली, पण बँकेनं ती शेवटपर्यंत दिली नाही असा आरोप केला जातोय. कर्मचाऱ्याला सेवा काळात 2 वेळा सवलतीच्या दरानं होम लोन मिळतं. मात्र 2 होम लोनमध्ये 5 वर्षांचं अंतर असणं आवश्यक आहे. परंतु राजा नलावडेंना 2 वर्षांच्या कालावधीत 2 वेळा होम लोन मंजूर करण्यात आलं. सवलतीच्या होम लोन सुविधेबरोबरच ओडी कर्ज सुविधेचाही गैरवापर झाल्याचं दिसून येतं. अनेक कर्मचाऱ्यांच्या ओडी कर्जाच्या रकमा कोणत्या ना कोणत्या मार्गानं राजा नलावडे यांच्या खात्यात जमा झाल्याचं दिसून येतं. या रकमांचा वापर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी केल्याचा आरोप करण्यात येतोय. राजा नलावडे ज्या ज्या विभागात गेले तिथं तिथं मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची उदाहरणं सहकार खात्याच्या चौकशी अहवालातून दिसून येतात. अखेर 2013 मध्ये राजा नलावडेंनी राजीनामा देऊन मुंबई बँकेतील नोकरी सोडली. एवढं सगळं होऊनही राजा नलावडे यांच्यावर कारवाई झाली का तर नाही. आता ती का झाली नाही हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.